वाशीमध्ये जाण्यासाठी प्रेरित करतात आणि त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना प्रेरित करत असताना ते असं म्हणतात की अब से राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हक्कदार होगा. मित्र हो, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या राजकारणात कुठलाही कौटुंबिक वारसा नसताना, कुठलाही गॉडफादर नसताना ज्या माणसाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आपल्या संघर्षाचं कारण मांडलं, नव्हे तर वाशीच्या मार्केटमध्ये गेलेला हा एक शेतकरी पपईला योग्य भाव मिळत नाही म्हणून उत्पन्नाचा खर्च तर सोडाच, परंतु जेवणाचा खर्च सुद्धा निघत नाही म्हणून तिथून निराश म्हणणे परत येतो आणि विचार करतो की ज्याप्रमाणे उत्पादकाला आपल्या उत्पादनाचा भाव ठरवण्याचा अधिकार या देशात आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा मित्र हो, तो व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून आजचे आपले अतिथी माननीय राजू शेट्टी साहेब या मुलाखतीसाठी मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि अनिकेतला विनंती करतो की आपण मुलाखतीसाठी पहिला प्रश्न विचारावा. साहेब, शेट्टी हे आडनाव म्हणजे आम्हाला सिनेमात, टेलिव्हिजनवर शेट्टी म्हटलं की असे व्यक्ती ज्यांच्या 2-4 हॉटेल आहेत, गळ्यात सोन्याची चेन आहे, किंवा मग कुठला तरी मुंबईमध्ये अंडरवर्ल्डचा डॉन वगैरे असायच्यातलं. हे शेट्टी नेमके शेतीत कसे आले? शेतीशी संबंध कसा जोडला गेला तुमचा? आणि अभियांत्रिकी करून मग पुन्हा शेती करायची. आता हल्ली लोक शेतीतून बाहेर जातात, तुम्ही चांगली नोकरी जिथे मिळू शकत होती तिथून तुम्ही शेतीत का आले? नाही, शेक्सपियरने म्हटले नावात काय, आडनावात काय. मला हे आडनाव शेट्टी काही प्रयत्न केला नाही, मोर्चा काढलेला नाही, पण मिळाला आडनाव शेट्टी. पण एवढं सांगतो की मी म्हणजे माझ्या 5-6 अगदी हेळव्याला विचारलं तर जिथंपर्यंत हे सापडतंय पाठीमागचं कुणी सापडते तिथंपर्यंत सगळा व्यवसाय आमचा शेतीचा आहे. त्यामुळे मी काही शेतीत नव्यानं आलो आहे अशातला काय भाग नाही. शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो, शेती करायला लागलो आणि शेती तोट्याची आहे म्हटल्यानंतर बाकीच्या शेट्टीसारखं खोटे नटे धंदे न करता किंवा खोट्या मारामाऱ्या न करता खरा संघर्ष सुरू केला आणि त्यात यशस्वी झालो. साहेब, आत्ता आपला परिचय झाला आणि परिचयामध्ये आपल्या निवडणुकांविषयी सांगण्यात आलं. आपल्या निवडणुकांचे किस्से तसे जगभर म्हणा प्रसिद्ध आहेत, कारण एकदा आपल्या याच निवडणुकीचा उल्लेख देशाचे तत्कालीन राष्ट्रपती माननीय अब्दुल कलाम साहेबांनी सुद्धा केला होता आणि म्हटले होते की बघा त्या पोराकडं लोकशाही जिवंत आहे. तो किस्सा काय होता आपल्याच तोंडून ऐकायला आवडेल आणि त्यातले काही भावस्पर्शी प्रसंग सुद्धा आहेत, ते सुद्धा ऐकायला आवडतील. 2004 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये मी विधानसभेची निवडणूक लढवत होतो. पण ती विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या आधी वाईट प्रसंगातून मी गेलेलो होतो. म्हणजे त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी ज्या मूळ संघटनेमध्ये होतो, शरद जोशींच्या संघटनेमध्ये, त्या संघटनेतून मला बडतर्फ करण्यात आलेलं होतं. आणि त्यावेळी माझा गुन्हा हाच होता की मी NDAचा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं जे काय आघाडी होती त्या काळातली, त्याचा प्रचार करायला नकार दिलेला होता. आणि त्याचं कारण हेच होतं की बिनशर्त पाठिंबा आमच्या संघटनेनं त्या आघाडीला दिलेला होता. आणि माझं म्हणणं असं होतं की बिनशर्त कशासाठी, काहीतरी अटी लावल्या पाहिजेत, द्यायचा पाठिंबा तरी काहीतरी अटी लावल्या पाहिजेत. किमान एखाद्या कार्यकर्त्याला लोकसभेच्या लढवायची संधी मिळाली पाहिजे होती. ते नसेल तर मग किमान शेतकऱ्यांच्या धोरणाच्या संदर्भात तरी काहीतरी एक अट घातली पाहिजे होती. जशी 1989ला शेतकरी संघटनेनं VP सिंगांना मदत केलेली होती, पण त्याच्या बदल्यात नंतर कर्जमाफी करून घेतलेली होती आणि देशातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला होता. तसं काहीतरी करायला पाहिजे होतं असं माझं मत होतं. परंतु निर्णय झालेला आहे आणि तुम्हाला आता वेगळं काही मत मांडता येणार नाही असं सांगून मला त्यावेळी संघटनेतून बडतर्फ केलं गेलं. आणि त्याचवेळी मी आजारी पडलो होतो, मला कावीळ झालेली होती. आणि अशा सगळ्या परिस्थितीतून पुन्हा उठून पुन्हा मला
आता करायचं काय, मला कुठल्या पक्षात जायचं नव्हतं, कारण राजकारणात करिअर करायचं हे तर डोकीत नव्हतंच. केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता येतात आणि त्यासाठी निवडणूक हे एक चांगलं साधन आहे. त्यातून संधी मिळाली तर सभागृहामध्ये ते प्रश्न नेता येतील या उद्देशानं निवडणूक लढवायची. कारण त्याच्या आधी 2.5-3 वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि तो माझा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला होता. आता जिल्हा परिषदेमध्ये काही शेतीची धोरणं ठरत नाहीत, पण जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ज्यावेळी मी शेतीच्या प्रश्नावर बोलायचो, त्यामुळं दुसऱ्या दिवशी बाकी सगळे जिल्हा परिषदेचे भ्रष्टाचार अमुक तमुक ह्या बातमीबरोबरच एक माझी चौकट असायची की राजू शेट्टीनं शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवला आणि माझं काम होऊन जायचं. म्हणजे जिल्हा परिषद हे काय शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचं सभागृह नाही मला माहिती होतं, परंतु माझा विषय चव्हाट्यावर यायचा. आणि त्याच पद्धतीनं जर का मी विधानसभेच्या सभागृहामध्ये असे मुद्दे मांडत राहिलो तर ही जे माझी शेतकऱ्यांची दुखणी आहेत ती चव्हाट्यावर आणायला मला जास्त यश मिळेल असं मला वाटलं आणि म्हणून निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. परंतु आता संघटनेतून बडतर्फ करण्यात आलेलं होतं. परत काय करायचं मनामध्ये संभ्रम होता. तशा परिस्थितीमध्ये मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि याच संघटनेच्या बॅनरखाली मी विधानसभेची निवडणूक लढवली. व पैसा नव्हता, कारण जिल्हा परिषद सदस्य असताना मी काही ठेकेदारीत रमलो नाही, शिक्षकांच्या बदल्यामध्ये रमलो नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काहीच त्याच्यामध्ये मी काही कमाई केली नाही आणि ते डोकीतही नव्हतं. मग या आणि जिल्हा परिषदची निवडणूकसुद्धा मी लोकवर्गणीतूनच लढवलेली होती. मग आता पैशाला काय करायचं, मग मी ठरवलं की बाबा आता त्याच्या आधी एका जीवघेण्या हल्ल्यातून मी वाचलो होतो. साखर कारखान्याच्या गुंडांनी मला बेदम मारहाण केली होती, मेलो म्हणून कुरुंदवाडच्या पुलावर फेकून दिलेलं होतं. पण त्यांच्या दुर्दैवानं आणि माझ्या सुदैवानं मी वाचलो. आणि ती चळवळ तशीच पुढं नेत राहिलो. त्यात यश मिळालं, ऊसाचा भाव बांधून मिळाला आणि मग वाटलं की बाबा शेतकऱ्यांना आपण 350 रुपये त्यावेळी त्यांनी प्रपोज केलं होतं आणि 750 रुपयाची पहिली उचल आम्ही त्यावेळी मिळवून घेतली होती. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्याने आपला भाव ठरवला होता. त्याच्या आधी ऊसाचा भाव बारामतीला किंवा मंत्रालयात ठरायचा, साखर संघात ठरायचा. तो पहिल्यांदा जयसिंगपूरच्या परिषदेमध्ये आम्ही ठरवला आणि तो मिळवून घेतला. आता हीच पुण्य घेऊन शेतकऱ्यांच्याकडं थोडंसं बाबा आता ऊसाला तुम्हाला पैसा मिळवून दिला आहे, आता निवडणुकीसाठी थोडाफार जो काही खर्च येतो त्या खर्चासाठी पैसे द्या आणि ही लढाई आपण विधानसभेच्या सभागृहापर्यंत घेऊन जाऊया, असा विचार घेऊन मी ती निवडणूक लढवायचं ठरवलं. आणि लोकांनी सुद्धा पैसे दिले. आणि त्या काळामध्ये प्रसारमाध्यमं म्हणजे टी व्ही नुकताच आलेला होता, 1-2-3 चॅनल होते, 24 तास तर कोणच नव्हतं. बातम्यामध्ये थोडंफार शेतकऱ्याला जागा मिळायची. आणि मला आठवतं की मी अशा पद्धतीनं लोकवर्गणी गोळा करत ज्यावेळी प्रचार करत होतो त्यावेळी, आता मला वाटतं निलेश खरे कुठल्या तरी एका चॅनेलचे संपादक आहेत झी 24 तासचे, ते त्यावेळी त्याचं शूटिंग करायला त्यावेळी ते झीलाच होते ते. आणि ते नांदणी म्हणून एक शिरोळ तालुक्यामध्ये गाव आहे, तिथं मला शोधत आलं. त्यांनी गावात खेड्यापाड्यातल्या महिला औक्षण करून निवडणुकीमध्ये कसं कोणी 100 द्यायचं, कोणी 50 द्यायचं, असं ताटातून ते आम्हाला पैसे देत होत्या. ते सगळं चित्रण त्यांनी केलं. आणि झी चॅनेल हे हिंदीमध्ये होतं, मराठीमध्ये होतं. आणि त्यामुळं ते राष्ट्रीय पातळीवरती बातमी गेली आणि ते राष्ट्रपतींनी ती बातमी बघितलेली होती. मला ओळखण्याचा प्रश्नच येत नव्हता, मी एकदम सामान्य माणूस होतो. परंतु राष्ट्रपतींनी ती बघितली. अब्दुल कलाम म्हणजे एकदम अतिशय संवेदनशील व्यक्ती आणि ते कधी माझ्या माहितीप्रमाणे ते ठरवून कधी लिहून भाषण करत नव्हते. ते मनात येईल ते बोलणार, पण प्रोटोकॉलप्रमाणे बोलायचे. बेळगावला केलीचा एक काहीतरी इमारतीचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला राष्ट्रपती आलेले होते आणि त्या बातमीचा प्रभाव त्यांच्या मनावर कुठेतरी पडलेला होता. आणि त्यावेळी भाषणामध्ये ते असं म्हणाले की कोण म्हणते की लोकशाही धोक्यात आलेली आहे, एक माणूस मला असा माहिती आहे की ज्याला लोक वोट देतात, नोट देतात, अशा मतदारांना मी सलाम करतो, असं राष्ट्रपती त्यावेळी म्हणाले.
राजू शेट्टींचं जे राजकीय कारकीर्द पूर्ण पाहिली तर लोकांना असं वाटतं की खूप सोपं वाटतं, कारण मुदत संपण्याआधी म्हणजे जिल्हा परिषदेतून तुम्ही लगेच विधानसभेत, आमदारकीची मुदत संपण्याआधी लगेच लोकसभेत, लोकांना वाटतं सगळं सोपं सोपं आहे, सोपं सोपं आहे. पहिला मोर्चा, आणि पहिल्या मोर्चाचा मला वाटतं तो किस्साच आहे ज्यावेळी देणीदारांना द्यायला पैसे नव्हते. काय तो किस्सा आहे, आणि त्याच किस्स्याला जोडून एक महापुरात उडी मारल्याचा पण किस्सा आहे, तो पण एकदा सांगा. सुरुवातीच्या काळात फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करावं लागलं. मला वाटतं की काकाजी या गोष्टीचे साक्षीदार आहेत, कारण ते शिरोळला व्हिडिओ होते आणि काही वेगवेगळे प्रश्न घेऊन मी तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चा काढणार आणि आमचा मोर्चा इतका मोठा असायचा की तहसीलदार म्हणायचा अख्खा मोर्चाच माझ्या केबिनमध्ये घेऊन या, काय असेल ते तुमचं ऐकून घेतोय. इतका मोठा मोर्चा असायचा आमचा, म्हणजे संख्या एवढी मोठी असायची. पण चिकाटी सोडली नाही, काम करत राहिलं, प्रश्न मांडत राहिलो. साखर कारखान्याच्या वार्षिक साधारण सभेमध्ये ऊस उत्पादकांचे प्रश्न मांडत राहिलो. त्यावेळी पोलिसांचं एकच काम असायचं की आता काय होतं, आता उलटं होतं. आता संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यापासून कारखान्याच्या संचालकांचं संरक्षण करावं लागतं. पण त्यावेळी परिस्थिती उलटी होती. त्यावेळी कारखान्याचे बगलबच्चे जे आहेत संचालकांचे, त्यांच्यापासून माझं संरक्षण करायचं आणि माझ्या भोवती 1-2 PSI आणि बाकीचे 15-20 पोलीस असं कडं करून उभा राहायचे आणि ते गर्दीतून मी कारखानदारांना अडचणीत आणणारे प्रश्न मी विचारत राहायचं. त्यांना राग यायचा, मग त्या माझ्या अंगावर धावून यायचे. मग 5-10 मिनिटामध्ये वार्षिक साधारण सभा संपायची. मग सुरक्षितपणे पोलिसांच्या जाऱ्या पिंजऱ्यातून मी घरात जायचो, पोलीस मला पोचवायचं. असा तो काळ होता. पण तरीसुद्धा चिकाटी सोडली नाही. पण सगळेच काय त्या विचाराचे नसायचे. असं जवळजवळ 10-12 वर्षे हे चालत गेलं. कारण मी तसं या चळवळीमध्ये 1988 पासून ओढला गेलो. 1988ला पहिल्यांदा शरद जोशींनी कोल्हापूरच्या गांधी मैदानामध्ये एक मोठी परिषद घेतलेली होती आणि ती परिषद ऐकायला म्हणून मी गेलो होतो. त्यावेळी नुकतीच मी शेती करायला सुरुवात केलेली होती आणि ते ऐकल्यानंतर माझ्यावर एकूणच त्या चळवळीचा प्रभाव पडला आणि शेतकऱ्याच्या दारिद्र्याचं उत्तर मला त्या ठिकाणी सापडलं. तोपर्यंतच लक्षात येत नव्हतं नेमकं गणित उलटं कसं होतंय ते. आणि म्हणून मग मुळातच माझा स्वभाव थोडासा बंडखोर असल्यामुळं मग व्यवस्थेसमोर मुकाट्यानं शरण जायचं नाही, जमेल तो तेवढा प्रतिकार करायचा, या माझ्या स्वभावाप्रमाणे असा प्रतिकार करत राहिलो. सुरुवातीच्या काळामध्ये मी ज्यावेळी चळवळ बांधत निघालो होतो त्यावेळी लोक साथ द्यायचे नाहीत, चेष्टा करायची, हेटाळणी करायची, फार अगदीच हेटाळणी करायचे, त्रास द्यायचे. एवढा त्रास द्यायचे की खेड्यापाड्यामध्ये मी कधी बैठका घ्यायला गेलो तर मोटरसायकलचे प्लगची केबल कापायचे. मग की का मारत बसणार, मी गाडी का चालू होत नाही म्हणून ह्याच्या पेट्रोलच्या टाकीमध्ये वाळू टाकायचे. असे सुद्धा त्रास झाले. पण मग रात्रभर गाडी ढकलत घराकडे जायचं. हे सगळे प्रसंग आले. पण हे ही परीक्षा होती 8 ते 10 वर्षाची. म्हणजे माझा एक असा अनुभवातून एक मी मत तयार असं केलेलं आहे की चळवळीमध्ये तुम्ही ज्यावेळी काम करता त्यावेळी पहिल्यांदा तुमची चेष्टा होते, हेटाळणी होते, अगदी टोचून बोललं जातं. मला तर असं म्हणायचं आहे की हे चांगलं दिसणारं गाढवाचं पिल्लू आहे, दिसायला चांगलं आहे पण गाढवाचं पिल्लू आहे. कोणीतरी याच्या शिपटीला एक डबा बांधलेला आहे आणि त्या डब्याला लाथा मारत हे बोंबलत फिरतंय आवाज आला म्हणून. अशा पद्धतीची माझी हेटाळणी व्हायची. परंतु तिकडे काही मी लक्ष दिलं नाही. मग असं करता करता मी त्याला दाद देत नाही म्हटल्यानंतर मग दुसरा टप्पा सुरू होतो पाठीवर हात टाकण्याचा. या नेते या, अगदी सन्मानानं व्यासपीठावर जागा द्यायची, शेजारी बसून घ्यायचं, खांद्यावर हात टाकायचा, असे प्रकार. त्याला जर का तुम्ही बळी पडला नाही, कारण तो एक कावा असतो, एक मायावी डाव असतो तो, त्याला जर तुम्ही बळी पडला नाही तर मग तिसरा प्रयोग होतो तो म्हणजे दहशतीचा. आणि मग मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, आर्थिक नुकसान करणं हे होतं. आणि याही कसोटीला जर का तुम्ही उतरला तर मग मात्र शांतपणानं
तुमच्याकडं निरीक्षण करणारी जी सामान्य जनता असते ती तुम्हाला डोक्यावर घेते. हा सगळा प्रवास मी केलेला आहे. म्हणजे 10 वर्षामध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली. आणि म्हणून मला ज्यावेळी बेशुद्ध अवस्थेमध्ये रस्त्यावर टाकून दिलेलं होतं त्यावेळी हीच मला माझी हेटाळणी करणारी, मला त्रास देणारी, माझ्याकडे दुर्लक्ष करणारी, कसली मदत न करणारी ही जनता पेटून उठली, माझ्या पाठीमागं ठामपणानं उभी राहिली. त्याच लोकांनी खिशात हात घातला. म्हणजे जे लोक पुढाऱ्यांच्या खिशात हात घालून पैसे काढायचे त्याच लोकांनी स्वतःच्या खिशात हात घातला, वर्गणी गोळा केली. आणि त्याच लोकांनी या सगळ्या प्रस्थापितांच्या उरावर नाचण्यासाठी म्हणून मला आमदार केलं. तो महापुरात उडी मारल्याचा किस्सा काय होता? महापुरामध्ये मला नुकतंच मी आमदार झालेलो होतो ऑक्टोबर 2004ला. आणि 2005ला महापुराला जुलैमध्ये मी नुकतंच पावसाळी अधिवेशन संपवून परत आलेलो होतो. गंमत अशी झाली होती, पावसाळी अधिवेशन 25 जुलैला संपलं. ती तारीख 30, ज्या दिवशी 26 मोठा प्रचंड पाऊस पडला मुंबईला, 30 तारीख ती. त्याच्या आदल्या दिवशी अधिवेशन संपलं. आणि म्हणून मी त्या मुंबईच्या पुरात सापडलो नाही. मी महालक्ष्मीनं संध्याकाळी गावाकडे आलो अधिवेशन संपवून. आणि त्या दिवशी जर उद्या जाऊया असा जर मी कंटाळा केला तर मीच मुंबईच्या पुरात अडकून पडलो असतो. आणि अधिवेशनाचा शेवटचा अंतिम आठवडा प्रस्ताव जो होता आमचा तो महाराष्ट्रातल्या दुष्काळावर होता. आणि सरकारनं शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, कर्ज माफ केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, टँकर चालू केलं पाहिजे, अशा सगळ्या चर्चेचा समारोप करून आम्ही गावाकडे आलो होतो. आणि दुसऱ्या दिवसापासून एवढा पाऊस पडला की आता आम्हाला वाचवा म्हणायची पाळी आली. एवढा मोठा महापूर सांगली कोल्हापूरला त्यावेळी आलेला होता. आणि शिरोळ तालुका म्हणजे आमच्या सगळ्या सह्याद्रीचा डोंगर माथ्यावरचं पाणी घेऊन येणारा सगळा भाग. म्हणजे इकडं आंबोली माहीत आहे तुम्हाला, आंबोलीपासून महाबळेश्वरपर्यंत जवळपास 250 किलोमीटरचा ही जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे तिथं पडणारा सगळाच्या सगळा पाऊस शिरोळ तालुक्यात येतो. म्हणजे इकडून कोयना घेऊन येते, तिकडून दूधगंगा घेऊन येते, वेदगंगा घेऊन येते. आणि या सगळ्या नद्या दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी, वारणा, भोगावती, कोयना ह्या सगळ्या कृष्णेला येऊन मिळतात. आणि कृष्णा शिरोळ तालुक्यातून पुन्हा कर्नाटक जाते. हा सगळा पाऊस 200-250 किलोमीटर अंतरावर डोंगरावर पडलेला सगळ्याच्या सगळा पाऊस शिरोळ तालुक्यामध्ये येतो. शिरोळ तालुक्यामध्ये डोंगरावरून खळखळत पाणी खाली येतं. आणि तिथून मग हळूहळू दमादमानं पुढं पाणी सरकतं. त्यामुळं शिरोळ तालुक्यामध्ये पाण्याचा मुक्काम जास्त दिवस राहतो. आणि शिरोळ तालुक्यामध्ये आहे गाव 55 गावांचं, तालुका आहे 55 गावाचा. पण हे 55 पैकी 42 गावं ही नदीकाठाला आहेत. प्रत्येक गाव हे नदीकाठाला आहे. म्हणजे अशा नद्या सापासारख्या अशा वेटोळं टाकतच प्रत्येक गावाला गेलेत. आणि ही 55 गावं म्हणजे 42 गावं म्हणजे 42 बेटं तयार झालेली होती. इतका पूर आलेला होता, संपर्क तुटलेला होता. त्यातील कुरुंदवाडच्या शेजारी बस्तवाड नावाचं एक गाव आहे. आणि त्या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटून जवळजवळ 15 दिवस झालेले होते. गावात लोक उपासमार होत होते, डॉक्टर नव्हते, रॉकेल संपलेलं होतं. त्या काळामध्ये रॉकेल हाच एक पर्याय होता. रॉकेल संपलेलं होतं. आणि अशा परिस्थितीत लोकांनी जगायचं कसा हा प्रश्न निर्माण झालेला होता. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांनी लष्कराला पाचारण केलं होतं. पण लष्कराचा तळ सुद्धा शिरोळलाच पडलेला होता. पण तिथं जाता येत नव्हतं. मी लष्कराचे कॅप्टन होते, त्यांना रमेश नावाचे, त्यांना घेऊन मी 2-3 वेळा लष्कराची बोट घेऊन आत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु तेही काही शक्य झालं नाही. लष्करही मागं फिरलं. मग आम्ही काही शिरोळ तालुक्यातल्या धाडशी तरुणांची टीम तयार केली. आणि आपली साधी नाव जी असते नववीतली ती नाव घेतली. आणि आम्ही एक 20-25 जण त्या नावेत बसलो. 2 पोती साखर, 2 बॅरेल रॉकेल आणि 10-12 डॉक्टर त्याच्यामध्ये घेतले.
आणि औषधं घेतली आणि आम्ही तिकडे जायला निघालो. आणि निघाल्यानंतर शेवटी लष्करानं नकार दिला, कारण लष्कर एवढं धोका पत्करू शकत नाही. मग आम्हीच धाडस करून जायचं ठरवलं आणि जवळजवळ 17-18 किलोमीटर, कारण आम्ही नरसिंहवाडीपासून असं वळसा घालत घालत त्या बस्तवाड गावापर्यंत आम्हाला जायचं. 16-17 पाण्यातलं अंतर ते 16-17 किलोमीटरचं होतं. आणि असं वलवत सकाळी आम्ही 10:30ला निघालो होतो. दुपारी 3 वाजता त्या गावामध्ये पोहोचलो. सगळे दमले होते वल्ली मारून मारून. जाऊन तिथं सगळ्या लोकांना भेटलो, त्यांना सगळी मदत दिली. आमच्यातल्या 2 डॉक्टरना त्या ठिकाणी ठेवलं आणि बाकीच्यांना परत घेऊन, कारण अंधार पडायच्या आधी परत जायचं होतं. परत निघालो. परत येता येता आमचा अंदाज चुकला आणि कारण आता आम्ही प्रवाहाच्या विरोधात येत होतो, त्यामुळे अजून जास्त वेळ झाला आणि जवळजवळ 7 वाजले. कारण जुलै महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 7:30 वाजेपर्यंत तरी उजेड असतोच, पण तरीसुद्धा 7 वाजले, अंधार पडायला लागला, आभाळ आलं आणि पुढचं काही दिसेना झालं आणि अंदाज थोडासा आमचा चुकला आणि पुलाजवळ आमची नाव थोडी भरकटली आणि एका बाभळीच्या झाडाला जाऊन आमची एका फांदीमध्ये ती जाऊन अडकली. पुढेही जाता येईना, मागेही जाता येईना. नाव निघता प्रवाहाला तर प्रचंड वेग होता. अशी अवस्था झाली. डॉक्टर मंडळी ती काय पांढरपेशी ते घाबरले त्यातले बरेचसे. मग त्याला सगळ्यांना मी सांगितलं की घाबरू नका, हालचाल तर अजिबात करू नका. जिथं आता मेलो तर सगळेजण मरणार आहे म्हटलं. पट्टीचा पोहणारा सुद्धा ह्या प्रवाहात काय वाचत नाही म्हटलं, वाहून जाणार म्हटलं. आणि कारण किनारा तर जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या 1 किलोमीटरच्या पुढं लांब दिसतो म्हटलं. एवढा 1 किलोमीटर एवढं पोहण्याची ताकद एवढ्या धारेत काय कुणाच्यात आहे असं मला वाटत नाही म्हटलं. पोहणाराही बुडणार आहे, न पोहायला येणारही बुडणार आहे. त्यामुळं शहाणपणा यातच आहे की आहे तिथं बसून राहता, जे काय व्हायचं ते सगळ्यांचं एकदम होईल. कुणीही वाचवायला आपल्याला येत नाही, आपल्यालाच वाचवलं पाहिजे आणि शांतपणानं आपण यातून बाहेर कसा पडायचं हे ठरवूया म्हटलं. आणि वर बघितलं तर झाडावर 4-5 साप लटकत होते. विंचू मुंग्या किती होती याला काही गणतीच नव्हती, कारण सगळे जीव वाचवायला आलेले होते. त्यांना वाटलं आम्ही त्यांच्यावर आक्रमण करतोय, आम्हाला वाटलं ते आता आम्हाला येऊन चापतील. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग प्रयत्न करून, कारण शेवटी जी आमची टीम होती ती नेहमी नदीच्या प्रवाहात महापुरात नाव घालणारीच टीम होती. प्रयत्न करून पहिल्यांदा आम्ही नाव शेत केली आणि नंतर हळूहळू त्या बेचक्यातून ती नाव बाहेर काढली आणि मग आम्ही किनाऱ्याला लागलो. सगळ्यांचा जीव वाचला. असा तो एकूण प्रसंग आहे. धन्यवाद साहेब. जे संघर्ष हा अगदी जगण्यापर्यंत आला, जगण्या मरण्याची परिस्थिती आपल्यापर्यंत आली होती. मगाशी सांगितलं की गाढवाचं पिल्लू म्हणून सुद्धा हिनवलं, पण त्या एका टीकेने आपल्या निवडणुकीचं वातावरण सुद्धा बदललं होतं. आपल्यावर एका ज्येष्ठ नेत्याने टीका केली होती गाढव म्हणून. त्यावेळेस आपण म्हटले की हो मी गाढव आहे, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं प्रामाणिक ओझं वाहणारं गाढव आहे. साहेब, या एका उत्तराने अख्ख्या निवडणुकीचं वातावरण आपण बदललं होतं. राजू शेट्टींचा व्यक्तिगत प्रवास झाला, पण मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की शेतकरी आत्महत्या हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि शेतकरी आत्महत्येच्या संदर्भाने मी आत्तापर्यंत अनेक बातम्या वाचल्या, अहवाल वाचले. या सगळ्यांमध्ये मला पुरुष शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशाच बातम्या दिसल्या. महिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असं मी कुठे वाचलं नाही. माझा प्रश्न असा आहे की मग आम्ही काय समजायचं, महिला शेतीच करत नाहीत की पुरुष शेतकऱ्यांपेक्षा शेतीच्या प्रश्नांना भिडण्याचं धाडस महिलांमध्ये सर्वाधिक आहे? आपलं मत काय? एक तर महिला ह्या कमालीच्या शोषिक असतात. त्रास सहन करण्याची, प्रश्नाला भिडण्याची त्यांना सवय असते किंवा त्यांच्यामध्ये ती क्षमता असते. पुरुष हा निसर्गानंच त्याला बलशाली बनवलेला आहे, तर त्याच्याकडे ताकद असते, शक्ती असते. पण महिलांच्यापेक्षा जास्त खच्चीकरण पुरुषांचं होतं किंवा लवकर खचतो तो आणि परिस्थिती समोर आपला टिकावं लागत नाही, आता आपण काही करू शकत नाही आणि त्याला त्याच्यामध्ये जबाबदारीची सुद्धा जाणीव असते. म्हणजे त्याला माहिती असतं की माझ्यावर माझी पत्नी अवलंबून आहे, माझा मुलगा मुलीचं लग्न करायचं आहे, मुलगा अवलंबून आहे, म्हातारे आईवडील आहेत आणि या सगळ्यांचा बोजा माझ्यावर आहे आणि मी हे कर्तव्य पार पाडायला कुठंतरी कमी पडतोय. मी जीवनामध्ये यशस्वी झालेलो नाही, अपयशी झालो आणि हे अशा प्रकारचं अपयशी जीवन जगण्याचा मला
अधिकार नाही, असा विचार आल्यामुळं तो आत्महत्येचा विचार करतो आणि आत्महत्येच्या दिशेनं जातो. हे त्याचं कारण आहे. खरं तर ही आत्महत्या त्याच्यावर लादलेली आहे असं मला वाटतं, की व्यवस्थेनं त्याच्यावर लादलेली आहे. आणि मग ही व्यवस्था जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ह्या आत्महत्या होतच राहणार. बघा, मला वाटतं की परवाच विधानसभेचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये बच्चू कडूंनी एका गोष्टीचा उल्लेख केला, ते म्हणजे 2004 साली सोयाबीनचा भाव 4,000 रुपये होता. आज 24 वर्षांनी सुद्धा सोयाबीनचा भाव 4,000 आहे. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? अतिशय मार्मिक असा प्रश्न बच्चू कडूंना विचारला. ह्याचं उत्तर काय आहे आपल्याकडे? मग दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर 2004 साली 2000 साली त्यानं सांगितलं 2000 साली मजुरी किती होती, 2000 साली डिझेलचा भाव किती होता, 2000 साली DAPचं पोतं केवढ्याला मिळत होतं. त्या सगळ्यामध्ये दुपटीनं तिपटीनं चौपटीनं वाढ झाली. सोयाबीन मात्र आहे तिथंच राहिला. मग खर्च आणि उत्पन्न याचा मेळ लागत नसेल तर मग अपयशाचा शिक्का शेतकऱ्याच्याच कपाळावर मारायचा अधिकार आपल्याला काय आहे? मी तर असं म्हणेन, आतापर्यंत ज्या 3 लाख आत्महत्या ज्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत त्याला कमी अधिक प्रमाणात आपण सगळे सुद्धा जबाबदार आहोत. कारण त्या तोटा शेतकऱ्याचा झाला, पण तो तोटा जो झाला कुणाचा तरी फायदा तरी झालेला असणार पाहिजे. कारण कुणाचा तरी फायदा झाल्याशिवाय दुसऱ्याचा तोटा होत नाही. आणि त्या फायद्याचे भागीदार आपण सगळे आहोत. लक्षात ठेवा, आपण सगळे आहोत. कुणीही आपण जबाबदारी फक्त सरकारवर टाकून बाजूला होऊ शकत नाही. आपण सगळेजण त्या फायद्याचे आहेत. जसा अर्थशास्त्रामध्ये सिद्धांत आहे की संपत्तीची निर्मिती होते पण संपत्ती नष्ट होत नाही. मग शेतकऱ्यानं संपत्ती निर्माण केली पण त्याच्याकडे तर कर्जाचाच खड्डा त्याच्या वाट्याला आला. मग त्यानं निर्माण केलेली संपत्ती आणि त्याच्यावर लादलेला कर्जाचा खड्डा ही कुठंतरी गेली, कुठंतरी विभागली गेली, कुठंतरी वाटली गेली आणि त्याचे वाटेकरी आपण सगळेजण आहोत. आणि त्यामुळं या आत्महत्येपासून आपण स्वतःला सुद्धा लांब राहू शकत नाही. भलेही आपण शेतकरी असो नसो, सगळेजण आपण त्या आत्महत्येला जबाबदार आहेत. आपले हात या 3 लाख शेतकऱ्यांच्या रक्तानं रंगलेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून याचं प्रायश्चित्त आपण सुद्धा सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आणि मग अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मग त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायची नाही तर काय करायचं? उलट ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न केला पाहिजे आणि समाजानं सुद्धा शेतकऱ्याकडे बघण्याचा तो दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे. एक तुम्हाला जाता जाता गोष्ट सांगतो की आज सोयाबीनचे भाव पडले 4,000 पर्यंत खाली आले. का आले? की या देशातल्या एका उद्योगपतीला नफा कमवता यावा म्हणून पाम तेलाच्या आयात कर 5% कमी केला आणि तो 2025 पर्यंत तो स्थिर ठेवण्याचा निर्णय झाला. ज्यावेळी पक्क्या मालाचे भाव पडतात त्यावेळी कच्च्या मालाचे भाव आपोआपच पडत असतात आणि म्हणून सोयाबीनचे भाव पडले. नाहीतर 9,000 वर गेलेले भाव 4,000 पर्यंत आलेच नसते. मग एक माणसाच्या फायद्यासाठी जो जगातल्या मला वाटतं पहिल्या 5 श्रीमंतापैकी एक आहे त्याची गरिबी हटवायची गरज नव्हती तर करोडो शेतकऱ्यांची गरिबी हटणं गरजेची होती. त्यासाठी हा निर्णय घ्यायची काय आवश्यकता नव्हती असं मला वाटतंय. आणि म्हणून जे पॉलिसी मेकर्स आहेत, जे धोरणकर्ते आहेत, ते आपण कसं पाठवतो, कशा प्रवृत्तीचे पाठवतो, कशा विचाराचे पाठवतो तेही कमी अधिक प्रमाणात त्यालाही जबाबदार धरलं पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हटलं की आपण जबाबदार नाही का? जवळपास 350 पेक्षा जास्त खासदार जर का ग्रामीण भागातून निवडून येत असतील तर त्यातले किती खासदार या विषयावर आवाज उठवतात? रासायनिक खताच्या किमती 40% वाढल्या या महिन्यात. किती खासदारांनी आवाज उठवला? कारण रासायनिक खताचा आणि केंद्र सरकारच्या धोरणाचा फार जवळचा संबंध आहे. निव्वळ काय बाजारपेठ ठरवत नाही रासायनिक खताच्या किमती. मग हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याशी शेवटी निगडीत आहेत. आम्ही बाजारामध्ये गेलो, आमच्याच घरातली गृहिणी बाजारामध्ये गेली, एखादी बाई खेड्यातनं आलेली कुठेतरी रस्त्याच्या कडेला कोथिंबिरीची भाजी विकायला बसलेली असते. मग आमचीच भगिनी म्हणते की केवढ्याला दिली?
तर रुपयाला दिली तर 12 देणार काय? आता 12 सुट्टे होत नाहीत तरी सुद्धा 12 देणार काय विचारायचं, म्हणजे किमान 1.5 रुपयाला 2 तरी घेता येतील, काहीतरी करता येईल. पण 12 मागायचंच. आणि तीच महिला ज्यावेळी एखाद्या दुकानामध्ये जाते, एखाद्या मॉलमध्ये जाते, त्याच्यावर जी काही MRP छापली असते त्या किमतीला मुकाट्यानं खरेदी करते, तिथं मात्र घासाघीस करत नाही. म्हणजे व्यक्ती तीच, पण 2 वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वागते. ही आपली जी मानसिकता आहे ना, की जे शेतकऱ्याचं आहे ते फुकटात मिळालं पाहिजे, स्वस्तात मिळालं पाहिजे, ही मानसिकता जोपर्यंत समाज बदलणार नाही, कारण सरकार हे सुद्धा समाजाचंच एक प्रतिबिंब असतं, समाजाच्या मानसिकतेचं एक प्रतिबिंब असतं. ही मानसिकता समाजाची बदलत नाही तोपर्यंत सरकारची सुद्धा बदलणार नाही, हे लक्षात ठेवा. साहेब, ज्यासाठी म्हणजे आपण राजकारणात आला ते शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, पण आता सध्या सत्ता आलं की लोक बदलतात असं म्हणतात. आणि आपल्या बाबतीत असं झालं की ज्यांना तुम्ही मोठं केलं किंवा जे तुमच्यामुळे मोठे झाले, सत्ता आल्यानंतर ती लोक दूर गेली. काय आहे त्या सत्ता अशा शब्दामध्ये की लोक मंत्री झाले की दूर होतात, महामंडळाचा अध्यक्ष झाला की दूर होतात, आणि काय कारण आहे त्याच्या मागे? ही एक सारी माया आहे, माया. आणि या मायावी जगामध्ये गेल्यानंतर जर तुम्ही स्वतः मनानं तयार झालेले नसाल तर त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितच बळी पडता किंवा त्याच्यामध्ये गुंतून पडता. मी 10 वर्षे दिल्लीमध्ये काढलेलं आहे. दिल्लीचं कल्चर कसं आहे तुम्हाला माहिती आहे, दरबारी राजकारण ते पंचतारांकित सगळी संस्कृती. मी 10 वर्षे तिथं राहिलो. ज्यावेळी आवश्यकता होती त्यावेळी पंचतारांकित ह्याच्यामध्ये सुद्धा हॉटेलमध्ये सुद्धा गेलो, वेगळ्या बैठकीच्या निमित्ताने पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलो सुद्धा. पण तरीसुद्धा ज्यावेळी गावाकडे आलो त्यावेळी माझं घोंगडंच मला बरं वाटतं, कारण मी त्या घोंगड्याला विसरलेलो नाही. ही जी कणखर मानसिकता आपली तयार व्हायला पाहिजे, ती मानसिकता तयार न होता मैदानामध्ये जर का गडी सोडले तर ते गडी बिघडतात. धन्यवाद साहेब. साहेब, 2020-21ला दिल्लीमध्ये एक मोठं आंदोलन झालं. मला वाटतं भारताच्या इतिहासातलं सर्वाधिक काळ चाललेलं ते शेतकरी आंदोलन होतं. या शेतकरी आंदोलनाचा प्रचंड प्रभाव पंजाबवर होता, हरियाणावर होता, उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागावर होता. परंतु महाराष्ट्रावर त्याचा तेवढा प्रभाव जाणवला नाही. याचं कारण काय? आणि याला जोडूनच असं की ज्या 3 कृषी कायद्यांना विरोध त्या शेतकऱ्यांनी केला त्याविषयी स्वाभिमानीची नेमकी भूमिका काय होती? त्या आंदोलनाचा सूत्रधारच मी होतो, आता मी तुम्हाला सांगतो. कारण त्याच्या आधी 2 वर्ष आम्ही दिल्लीमध्ये 2 वेगवेगळे मोर्चे काढलेले होते. केंद्र सरकारनं आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे उत्पादन खर्चाचे 1.5 हमीभाव देण्याचं. सरकार ते भाव देत नाही असं लक्षात आलं. उलट सुप्रीम कोर्टामध्ये सरकारनं प्रतिज्ञापत्र दिलं की आम्हाला हे देणं शक्य नाही. आणि मग सरकारनं दुसरीच टूम काढली की आम्ही उत्पन्न दुप्पट करणार शेतकऱ्याचं. पण ते नाही, कर्जच दुप्पट झालं आमचं. आणि म्हणून त्यासाठी मग आता काहीतरी संविधानिक पद्धतीनं प्रयत्न केला पाहिजे असं आम्हाला वाटलं. म्हणून देशभरातल्या सगळ्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना आम्ही एकत्रित केल्या. त्यात पुढाकार मी घेतला, कारण मी लोकसभा सदस्य होतो, त्यामुळं माझी ती जबाबदारी होती. एकूण सरकारची मानसिकता काय होती ही मी या संसदीय कामकाजामध्ये भाग घेत असल्यामुळे मला माहिती होतं. आणि शेतकऱ्यांची अपेक्षा काय आहे आणि संघटनांच्या मानसिकता काय आहेत हेही मला माहिती होतं. आणि म्हणून या सगळ्याचा एक दबाव गट तयार करून सरकारवर प्रेशर आणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटलं. त्यातच एक ऐतिहासिक शेतकरी संपसुद्धा महाराष्ट्रात झाला होता. त्याचं प्रतिबिंब मध्य प्रदेशमध्ये उमटलं. मंदसौरमध्ये तिथं 5 शेतकऱ्यांची हत्या झाली. त्या शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन देशभर आम्ही एक यात्राही काढलेली होती. आणि त्या यात्रेचा समारोप म्हणून आम्ही एक जंतर मंतरला शेतकरी संसद घेतलेली होती. आणि त्या शेतकरी संसदेमध्ये आम्ही 2 आम्ही कायदे 2 तयार केले. आणि एक शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याच्या संदर्भातला एक ड्राफ्ट होता कायद्याचा, आणि दुसरा ड्राफ्ट होता स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला हमीभाव देण्याचा कायदा. आता हे काही विधी तज्ज्ञांच्या बरोबर वकिलांच्या बरोबर चर्चा करून, कारण ते संविधानाची कुठली चौकट न मोडता
ते आपल्याला कायद्यात रूपांतर करायचं होतं. म्हणून त्याचा एक ड्राफ्ट आम्ही तयार केला. अनेक वकिलांच्या बरोबर, सुप्रीम कोर्टातल्या, हायकोर्टातल्या, त्याचबरोबर विलास पाटील म्हणून विधिमंडळाचे माजी सचिव होते आहेत, ते अतिशय अनुभवी आहेत या क्षेत्रातले, त्यांचा आम्ही सल्ला घेतला आणि एक असा कायदा तयार केला. आणि खाजगी विधेयकाच्या स्वरूपात मी पहिल्यांदा त्या आमच्या जनसंसदेमध्ये त्याला मंजुरी घेतली, मान्यता घेतली आणि सगळ्या संघटनांची मान्यता घेतली. आणि मग मी लोकसभेमध्ये खाजगी विधेयकाच्या स्वरूपामध्ये हे दोन्ही विधेयकं मांडली. राज्यसभेमध्ये एका आमच्या कम्युनिस्ट पक्षाच्या खासदार मित्राच्या माध्यमातून तिथं मांडली, मी लोकसभेत मांडली. आणि मग या खाजगी विधेयक मांडलं म्हणजे संपूर्ण त्याचं कायद्यात रूपांतर करायचं असेल तर त्याला बहुमतानं पास व्हायला पाहिजे. आणि संसदेच्या इतिहासात खाजगी विधेयक कधीच पास झालेलं नाही, त्याला सरकारी विधेयकात रूपांतर व्हायला पाहिजे, सरकारनं ते बिल स्वीकारलं पाहिजे. म्हणून आम्ही सरकारवर दबाव आणायला लागलो आणि हे सरकारी विधेयक म्हणून मांडा. त्याला 21 राजकीय पक्षांच्या मान्यता घेतल्या. त्यावेळी सत्ताधारी पक्षात असून शिवसेनेनं त्याच्यावर सही केलेली होती. बाकीचे सगळे विरोधी पक्षातले छोटे मोठे प्रादेशिक पक्ष होते, काँग्रेसही होता. आणि मग आम्ही राष्ट्रपतींना जाऊन भेटलो आणि खाजगी विधेयकाच्या स्वरूपात मांडायला परवानगी मागितली, त्यांनी दिली, मग मी मांडलं. पण तोपर्यंत ती लोकसभेची मुदत संपली. आमची अपेक्षा ही होती की हे विधेयक सरकारनं मांडायला पाहिजे. ते सरकार मांडलं नाहीच, उलट 3 कृषी कायदे तयार केले आणि ते 3 कृषी कायदे घाई गडबडीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये सभागृह नीट चालत नव्हतं, वयस्कर कारण अनुभवी सभासद हे सदस्य वयस्कर असतात, ते सभागृहात त्यांना याला बंदी होती कारण कोविडमुळं. आणि मग अनुभवी लोकसभा सदस्य सभागृहात नाहीत. अशा अवस्थेत ते बिल मांडले गेले, ते पास केलं गेलं, राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली, कायद्यात रूपांतर झालं आणि हे कायदे आपल्या शेतकऱ्यांच्यावर मांडले गेले. आता या 3 कृषी कायद्यामुळे काय होणार होतं की शेती क्षेत्रात मक्तेदारी निर्माण होणार होती. काही विशिष्ट कॉर्पोरेट कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे केवळ शेतकरीच नव्हे तर या देशातली 140 कोटी जनता सुद्धा अडचणीत आली असते. कारण देशाच्या अन्नधान्याचा साठा तर या देशातल्या 4-5 कंपन्यांच्याच ताब्यात आला असता. कारण त्याच्यामुळं तुम्हाला स्टॉक लिमिट संपणार होतं, कोणी किती गोळा करू शकत होतं. आज बहुतेक सगळा शेतीमाल जीवनावश्यक वस्तूच्या लिस्टमध्ये आहे. त्यामुळं सरकारला हस्तक्षेप करून कुणाच्याही ताब्यातला अन्नधान्य ताब्यात घेऊ शकतं, जप्त करू शकतं, जनतेला ते खुलं करू शकतं. तो कायदा नष्ट होणार होता. की गोडाऊन भरून ठेवलं आणि एखाद्यानं म्हटलं मला ते विकायचं नाही, त्याला सरकार सुद्धा विचारू शकत नाही कायद्यानं. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांगला भाव मिळायला लागला, त्यानं ते सगळंच्या सगळं धान्य निर्यात केलं, सरकार त्याला विचारू शकत नाही. अशी म्हणजे एक प्रकारची मक्तेदारी निर्माण झाली असती काही ठराविक मूठभर कॉर्पोरेट कंपन्यांची. आणि मग या देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा त्या कंपन्यांच्या समोर जाऊन झुकावं लागलं असतं की माझी जनता उपाशी आहे, दया करा आणि हे अन्नधान्य आम्हाला द्या. ही अन्न सुरक्षा देशाची धोक्यात आली असती, केवळ शेतकरीच नव्हे. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत काय झालं असतं, तुम्हाला नेहमी अनुभव आहे की सुगीच्या काळामध्ये भाव पडतात. ह्या लोकांनी जाणीवपूर्वक भाव पाडून सगळा शेतीमाल खरेदी केला असता आणि सुगी संपल्यानंतर शेतकऱ्याचं विकून झाल्यानंतर त्यांना पाहिजे तेवढा भाव त्यांनी लावला असता, म्हणजे तिथं सुद्धा तोटा झाला असता. म्हणून हे कृषी कायदे जसं शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहेत तसंच या देशातल्या गरीब जनतेच्याही मुळावर उठणारे आहेत. आणि म्हणून याला विरोध केला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही ते आंदोलन करायचं ठरवलं. आम्ही मिटिंग घेतली, त्यातल्या पंजाबमधल्या काही संघटना सामील झाल्या, हरियाणातल्या सामील झाल्या आणि मग सगळ्यांना एकत्रित करून आम्ही एक ती कोऑर्डिनेशन कमिटी केली. आणि ती बैठक संपून मी महाराष्ट्रामध्ये आलो आणि त्याच बैठकीमध्ये मला कोरोना झाला आणि मग 1.5 महिना मी कुठंच जाऊ शकलो नाही. आणि त्यामुळे ती सूत्र मी आणि माझे दुसरे एक सहकारी VM सिंग आम्ही दोघाला, एक तर माझ्यामुळं त्यांना कोरोना झाला किंवा त्यांच्यामुळं मला कोरोना झाला, एकाच वेळी दोघं कोरोनाग्रस्त झालो. आणि ह्या सगळ्या व्यवस्थेतून आम्ही बाजूला पडल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये जास्त कुठं दिसलो नाही, परंतु त्याचा मूळ सूत्रधार मीच होतो. आणि हे आंदोलन झाल्यानंतर आता दुसरा प्रश्न तुमचा जो आहे, महाराष्ट्रात त्याचा प्रभाव का पडला नाही, तर पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांना असं वाटायला लागलं
कारण तिथं बहुतेक शेतकऱ्यांचं पीक आहे ते भात आणि गहू, आणि ह्याचा ग्राहक कोण आहे तर सरकार. FCI सगळं खरेदी करतं. म्हणजे FCI आता खरेदीतून बाहेर पडणार होतं, तिथं दुसऱ्या कॉर्पोरेट कंपन्या खरेदी करणार होत्या. म्हणजे खरेदीतून सरकार जर बाजूला गेलं तर आता सरकारच्या विरोधात आंदोलन करून काही करून किंवा राजकीय हेतून काय होणार, जरा भाव वाढवून घेता येतो, ती सगळी व्यवस्था संपुष्टात येणार. म्हणून पंजाब आणि हरियाणातले शेतकरी ताकदीनं त्याच्यामध्ये उतरले. आणि महाराष्ट्रामध्ये हमी भावांना शेतीमाल खरेदी केलाच जात नाही, फार कमी केला जातो. त्यामुळं त्याचं महत्त्व एवढं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्याकडे लक्षात आलं नाही. ते आमच्यासारख्यांच्या लक्षात आलं, कारण भविष्य आम्हाला दिसत होता म्हणून आम्ही त्याच्यामध्ये होतो. परंतु अजून शेतकऱ्यांच्या लक्षात ते आलं नाही, म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सहभाग कमी दिसला. आणि भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रापासून दिल्ली लांब असल्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तिथपर्यंत जाण्याला सुद्धा मर्यादा होत्या. पण मी 3 वेळा महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं. तिन्ही वेळा कडकडीत बंद, अगदी पुणे शहर सुद्धा बंद पाडून दाखवलं होतं एक दिवस या कृषी कायद्याच्या विरोधामध्ये. हे झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राचा विरोध होता अशातला भाग नाही, पण प्रसार माध्यमातून त्याला एवढं फोकस मिळालं नाही. साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर काही जण आरोप करतात की ही संघटना केवळ ऊस आणि दूध या दोनच गोष्टी किंवा 2 उत्पादक जे आहेत त्यांचेच प्रश्न पुढे नेते, म्हणून ती पश्चिम महाराष्ट्रातच आपल्याला जास्त दिसते, मराठवाड्यात विदर्भात ती तितकी दिसत नाही. आणि जसं तुम्ही सहकारी दूध संघ चालवता तसं एखादा सहकारी साखर कारखाना का नाही चालवत, तर याबद्दल तुमचं काय मत? पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो तुम्हाला आधी, की स्वाभिमानी शेतकरी संघटना ही केवळ काय ऊस किंवा दूध उत्पादकांची नाही आहे, ती सगळ्या शेतकऱ्यांची संघटना आहे. फक्त या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय आहे, 80% शेतकरी एकच प्रकारचं पीक घेतात. आणि एकूण देशभरामध्ये जर बघितलं आपण, ऊस उत्पादक शेतकऱ्याकडे थोडंसं उपद्रव मूल्य जास्त आहे. हे महाराष्ट्रात बघतोय आपण, उत्तर प्रदेशमध्ये बघतो, पंजाबमध्ये बघतो. तेवढं उपद्रव मूल्य इतर पिकाच्या शेतकऱ्यांच्याकडे नाही. हे कारण आहे. ऊस उत्पादक शेतकरी स्वतःच्या हितासाठी पटकन रस्त्यावर यायला तयार होतो, मानसिकता त्याची असते. तशी मानसिकता कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची होत नाही. एक तर मुळामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रश्नच वेगळे आहेत, आणि ते इतके हतबल झालेले आहेत. किंवा एखादा मेळावा बोलवला तर त्या मेळाव्यापर्यंत जायची इच्छा आहे, पण पोचायचं कसं, असा प्रश्न त्या शेतकऱ्यांच्यामुळे तयार होतो. आणि जसं शेतकऱ्यांची परिस्थिती आहे तसंच कार्यकर्त्यांची परिस्थिती आहे. शेवटी हे सगळं ज्यावेळी उभा करायचं असतं, चळवळ बांधायची असते, चळवळला मूर्त स्वरूप द्यायचं असतं, नेटवर्क उभा करायचं असतं, त्यामुळे त्याला काही खर्च येत असतो. ऊस खिशात हात घालून थोडाफार खर्च करण्याची आर्थिक सक्षमता दाखवतो, पण ती सक्षमता इतर कार्यकर्त्यांच्यामध्ये सुद्धा मिळत नाही. आणि आता माझा सोयाबीन नाही, पण मी सोयाबीन उत्पादकांच्यासाठी काहीतरी काम करणार आहे, अशी वृत्ती असणारे कार्यकर्ते पूर्वी होते 10-20 वर्षापूर्वी, पण ते आज आता दिसत नाही. ज्याचं जळतं त्यालाच काहीतरी करावं लागतं, आणि ज्याचं जळतं तो आता इतका हतबल झालेला आहे, कंगाल झालेला आहे, की तो प्रतिकार क्षमताच गमावून बसलेला आहे. आणि त्यामुळे नाहीतरी अजूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका अशी आहे की खरा प्रश्न आहे तो कोरडवाहू शेतीचा आहे, आणि त्याला सरकार जबाबदार आहे. कारण आज ऊस उत्पादकांच्या मध्ये जी काही थोडीशी सक्षमता आहे त्याला सुद्धा याचं कारण तुम्हाला मी सांगतो, अगदी स्पष्टच बोलतो की सबसिडीचा सगळ्यात जास्त लाभधारक आज कोण असेल तर तो ऊस उत्पादक शेतकरी आहे. कारण सरकारच्या पैशानं धरणं बांधली गेली, आम्ही ते ऊसाला पाणी सोडतो, म्हणजे सबसिडाईज पाणी मिळालं. सरकार रासायनिक खताला सबसिडी देतं, त्याचा सगळ्यात जास्त ग्राहक कोण आहे तर ऊस उत्पादक शेतकरी आहे, म्हणजे सबसिडाईज खत मिळालं. सरकार विजेला सबसिडी देतं, सगळ्यात जास्त वीज कोण वापरतो तर ऊस उत्पादक शेतकरी वापरतो. आणि म्हणजे सबसिडीचा मारा फक्त एका पिकाच्या बाबतीत झाला. हे अनैसर्गिक आहे, लक्षात ठेवा. मराठवाड्यामध्ये ऊस का वाढतो असं नुसतं प्रश्न विचारून चालत नाही. जेव्हा तुम्ही सोयाबीनचे आणि कापसाचे भाव वाढवाल त्यावेळी मराठवाड्यातला आणि विदर्भातला शेतकरी ऊस लावणार नाही, तर तो कापूस आणि सोयाबीन उत्पादन करेल. त्यावेळी तुम्ही ज्वारीला चांगला भाव बांधून द्याल, बाजरीला चांगला भाव बांधून द्याल. तुम्ही ज्यावेळी
भुईमुगाला चांगला भाव बांधून द्याल, तुम्ही तेल बिया परदेशातून खाद्यतेल परदेशातून आयात करताय, मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन खर्च करताय, त्याच्याऐवजी तुम्ही भुईमुगाला भाव बांधून द्या, तुम्ही सोयाबीनला चांगला भाव बांधा. लोक ऊसास, आम्हाला माहिती आहे, मी एकदा बघितलं, एकदा तूर डाळ 100 रुपये किलो झाली होती 6-7 वर्षापूर्वी. त्यावेळी मी मिरज तालुक्यातल्या बेडगमध्ये एका शेतकऱ्याच्या शेतावर गेलेलो होतो आणि त्यानं ठिबक सिंचनवर तूर केलेली होती. ठिबक सिंचनवर तूर हे जिरायत पीक आहे. मी त्याला विचारलं का 100 रुपये डाळ आहे म्हणजे 80 रुपयाला माझी तूर जाईल म्हटला. तो म्हणजे 80 रुपये तूर मला परवडते, 70 रुपये मिळतील म्हणून मी ठिबकवर केलं. त्याला आठवड्याला, द्राक्ष उत्पादक शेतकरी होता, मी आठवड्याला त्याला फवारणी करतो, त्याला ट्रॅक्टरनं फवारणी करतो म्हटलं. मला ते परवडतंय. म्हणजे कधी परवडतंय? ज्यावेळी तुरीला चांगला भाव मिळतोय त्यावेळी. आणि ज्यावेळी तूर 20-22 रुपयाने विकली जाते त्यावेळी शेतकरी पेरून आल्यानंतर कापणीला जातो तिकडे. मग हा फरक आहे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं अशा पद्धतीचं आपलं धोरण असलं पाहिजे. आम्हाला रुपया मजबूत करायचा आहे ना, तर मग आयातीवर खर्च होणारा 3च घटक जास्त आहेत. खाद्यतेल, क्रूड ऑइल आणि हे तर 2 घटक आहेतच, खाद्यतेल आणि क्रूड ऑइल. तिसरं डाळ. डाळीसाठी आपण आयात करू. मग मला सांगा की हरभऱ्याला चांगला भाव मिळवून दिला, तुरीला दिला, चण्याला दिला, तर आपली डाळीवरची आयात थांबल. आपण जर का साखर जास्त झाली म्हणून रडत बसण्यापेक्षा इथेनॉलचं उत्पादन केलं, क्रूड ऑइलला पर्याय निर्माण केला, क्रूड ऑइलवरची आयात कमी होईल. आपण तेल बियाणं चांगला भाव दिला तर खाद्यतेल आयात व्हायचं कमी होईल. मग आपला परकीय चलन खर्च व्हायचं कमी होईल. म्हणजे डॉलरच्या तुलनेनं आपला रुपया मजबूत होईल. पण ह्यासाठी जे धोरण पाहिजे, ऊसाचे लाड केले जातात ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी नाही, तर सगळ्या राजकीय नेत्यांचे साखर कारखाने आहेत म्हणून ऊसाचे लाड केले जातात. हे शेवटचं त्याच्यावरचं उत्तर आहे. साखर कारखाना कधी काढताय? साखर कारखाना उद्या सुद्धा काढायला तयार आहे. पण ह्या सगळ्या लुच्च्या लोकांनी एक कायदा करून ठेवलेला आहे की एका कारखान्याच्या पासून 25 किलोमीटरच्या परिघामध्ये दुसरा कारखान्याचं लायसन देता येणार नाही, असा कायदा केलेला आहे. हा कायदा निघाला तर लोकवर्गणीतनं, सरकारकडनं 1 रुपया न घेता, कर्जाची हमी न घेता मी साखर कारखाना उभा करून दाखवायला तयार आहे. मराठवाड्यातलाच जो प्रश्न होता ना, तुम्ही 15 जानेवारीपासून मला वाटतं मराठवाड्यात दौरा, उद्यापासूनच निघाला. उद्यापासूनच मराठवाड्यामध्ये पण आता जसं तुम्ही साखर कारखान्याचं म्हणाले, आमच्याकडे पण म्हणजे घरी प्यायला पाणी नसेल तर हरकत नाही, पण ऊसाची शेतीला पाणी असणार आहे अशी अवस्था आहे अनेक ठिकाणी. मराठवाड्यामध्ये आता हा सगळा प्रकार चाललेला आहे. तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी काय आता दौऱ्याच्या याच्यातनं काय प्लॅनिंग आहे? कसं त्यांच्या जवळ जाणार, कसं स्वाभिमानी तिथे वाढावी, यासाठी काय करणार? नाही, मी ज्यावेळी मी एखादा प्रश्न मी हातात घेतला तर त्याच्या मुळाशी जायची माझी सवय आहे. मला माहिती आहे सोयाबीन का स्वस्त झालं, मला माहिती आहे का कापसाला का भाव मिळत नाही. मी तुम्हाला कापसाचं गणित सांगतो की मला वाटतं की तुमच्या अंगात जो ब्रँडेड शर्ट आहे तो किमान 1,500चा असेल. कितीचा आहे अंदाज सांगा? 2,000चा म्हणू आपण. 2,000चा तुमचा शर्ट आहे तुमच्या अंगात, त्याला 300 ग्रॅम हे लागतं, 600 ग्रॅम सूत लागतं. आणि 600 ग्रॅम सूत तयार करायला 1.5 किलो कापूस लागतो. मला सांगा की 1.5 किलो कापसाची आज किंमत किती झाली? 11 रुपये. 11 रुपये. 11 रुपयाच्या कापसापासून 2,000 रुपयाचा शर्ट तयार झाला. कसा शेतकऱ्याला न्याय मिळेल सांगा बघू? म्हणजे ज्यानं पिकवलं त्याला मिळाले 11 रुपये, बाकीच्यांना मिळाले किती बघा, हिशेब करा तुम्हीच. म्हणजे सगळा हिशोब आहे माझ्याकडे. 1 किलो कापसापासून सूत किती तयार होतं, 1 किलो सुतापासून कापड किती तयार होतं. मग हा सगळा हिशेब बघितला. शोषण होतं ते इथं होतं, लक्षात ठेवा. कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करतो मी उगीच नाही करत, आपण सगळ्यांनी त्याला फसवलेलं आहे. तसंच सोयाबीनचं आहे. आता सोयाबीनचे भाव का पडले मी तुम्हाला सांगितलं. आणि वर काय म्हणायचं की शेतकऱ्यांची कर्जमाफ किती वेळा करायची. मी तुम्हाला सांगतो, शेतीमालाचा भाव हा काय राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही. कारण शेती हा जरी राज्याचा विषय असला तरी मी मगाशी सांगितलं की जवळपास तंबाखू सोडता सगळा शेतीमाल हा जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्ये आहे आणि त्याचे भाव नियंत्रित करण्याचा अधिकार सरकारला आहे. आणि म्हणून सरकार तो वेळोवेळी बजावतं
आणि म्हणून शेतकऱ्याला तो भाव मिळत नाही, तेजीचा फायदा घेता येत नाही आणि मंदीत शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जातं. म्हणून ही शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे. आणि शेतकऱ्याला तुम्ही सबसिडी देता, शेतकऱ्याला सबसिडी निगेटिव्ह मिळते, ती शरद जोशी म्हणायची ती हीच. कारण हा जर हिशेब केला कापड आणि सूत, कापूस आणि शर्ट, तर ह्याच्यामध्ये किती निगेटिव्ह सबसिडी शेतकऱ्यावर लादली गेली हे साधं उदाहरण मी तुम्हाला दिलं. अशा प्रकारे शेतकऱ्यावर दारिद्र्य लादलं गेलेलं आहे आणि त्या दारिद्र्य लादल्याला आपण सगळे कमी अधिक प्रमाणामध्ये जबाबदार आहोत. आणि मग म्हणायचं की एखाद्या वेळेस कधीतरी सरकारनं कर्ज माफ केलं तर म्हणायचं की शेतकऱ्याची किती वेळा कर्ज माफ करायची, किती वेळा झाले हो कर्ज माफ? आतापर्यंत फक्त केंद्र सरकारनं 2च वेळा कर्जमाफी केलेली आहे. 1989 साली व्ही.पी. सिंगांनी आणि मनमोहन सिंगांनी 2007 साली 2च वेळा. देशाच्या इतिहासामध्ये केंद्र सरकारनं फक्त 2च वेळा कर्जमाफ केले आहे आणि या सगळ्या कर्जाची बेरीज 1.5 लाख कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त होत नाही. किती? 1.5 लाख कोटी. आणि गेल्या 20 वर्षामध्ये या देशातल्या उद्योगपतींनी जवळपास 25 लाख कोटी रुपयाची कर्ज बुडवलेली आहेत. किती टक्के लोकसंख्येमध्ये त्यांचं टक्केवारी किती आहे? 2% सुद्धा होणार नाही. 2% लोकांनी 25 लाख कोटीची कर्ज बुडवली आणि 65% लोकांच्यासाठी 1.5 लाख कोटीची कर्ज माफ केली गेली. आणि सांगितलं जातंय तुमची किती लाड करायची. लाड कुणाचे होते ते बघा. अख्ख्या देशातल्या विद्यार्थ्यांनी मिळून जे शैक्षणिक कर्ज आहे ते थकवलंय फक्त 12,000 कोटीचं. आणि एकटा विजय मल्ल्या 10,000 कोटी घेऊन बुडवून पळून गेला. म्हणजे अख्ख्या देशातल्या विद्यार्थ्यांना जमलं नाही, ते एकट्या पट्ट्यानं करून दाखवलं. मग अशा प्रकारची तुमची जर का अर्थरचना असेल तर मग याचं काय होईल हे समजून घेतलं पाहिजे ना. साहेब, शर्टचा विषय निघाला म्हणून सांगतो. साखर कारखान्याला असेल निर्बंध, पण एक स्वाभिमानी कापड गिरणी चालू करा, म्हणजे जेणेकरून स्वाभिमानीचाच ब्रँड महाराष्ट्रात होईल. पुढचा प्रश्न माझा असा आहे की आपण 2014च्या आधी विरोधात राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. 2014 ते 2019 आपण महाराष्ट्रात सत्तेत देखील राहून पाहिलं. आपण विरोधात राहून जे शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न उचलले होते त्यातले किती प्रश्न आपण सत्तेत जाऊन सोडवले याचं एक स्पष्टीकरण मिळालं तर बरं होईल. सत्तेमध्ये असण्याचा कालावधी माझा फारच कमी आहे. कारण सत्तेत गेल्यानंतर कधी एकदा विरोधात जातोय असं मला होतं. कदाचित ती माझी मानसिकता असेल. 2014ला म्हणजे ज्या आघाडीतनं मी निवडणूक लढवली ती आघाडी सत्तेवर आली. आल्या त्यांनी भूमी अधिग्रहण कायद्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव आणला आणि त्याला मी विरोध करायचं ठरवलं. 2015ला लगेच त्याला विरोध केला. मग तो डाव हाणून पाडला. म्हणजे मी एकटा असून सुद्धा, बहुमत असून सुद्धा मोदी सरकारला भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये संसदेमध्ये दुरुस्ती करता आल्याने हे सगळ्यात माझं यश मोठं आहे असं म्हटलं तर काय वावगं नाही. मी त्याचं क्रेडिट घ्यायला, कारण मी अशी परिस्थिती निर्माण केली तिथं बसून सगळ्या खासदारांना, विरोधी पक्षांना, प्रादेशिक पक्षांना हाताशी धरून, की बहुमत असून सुद्धा सरकारला ती अमेंडमेंट करता आली नाही. कारण हे सरकार उद्योगपतीच्या बाजूचं आहे असं चित्र निर्माण करण्यामध्ये मला यश मिळालं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशभर आम्ही ते वातावरण तयार केलं. परंतु नंतर मग केंद्र सरकारनं काय केलं की राज्य सरकारला तो अधिकार देऊ बहाल केला. आम्ही कायदा केलेला आहे पण तुम्हाला दुरुस्त करू शकताय. आणि मग महाराष्ट्र सरकारनं त्याच्यामध्ये दुरुस्ती केली. आणि म्हणून आत्ता सुरत चेन्नई हायवे असेल किंवा सोलापूर रत्नागिरी हायवे असेल, नंतरचे जे काही भूमी अधिग्रहण व्हायला ते दुप्पट दरानंच व्हायला लागले आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. मी सत्तेत तर कधीच नव्हतं. म्हणजे फक्त निवडून आलो ह्याला सत्ता म्हणत असाल तर मी एक लोकप्रतिनिधी झालो. सत्तेचा लाभ काही घेतलेला नाही. मी सदाभाऊ मंत्री होते. हां, मंत्री झाले. परंतु झालेल्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी ठरवलं की संघटनेचं ऐकायचं नाही. त्यामुळे त्याला काही सत्ता म्हणता येणार नाही. आणि म्हणून मंत्र्याला हाकलून लावणारी ही संघटना आहे. संघटनेतून मंत्र्याला हाकलून लावणारी संघटना आहे. कारण आम्हाला सत्तेपेक्षा सत्य महत्त्वाचं वाटतं आणि त्या सत्याशी आम्ही ठाम राहतो. दुसरी गोष्ट,
आज जी काही FRP मिळते शेतकऱ्याला, ती FRP 2009 साली अस्तित्वात आली. त्याच्या आधी SMP स्टॅट्युटरी मिनिमम प्राईस होती आणि ती अमेंडमेंट आणली शरद पवार साहेबांनी. आणि मला जो काय संसदीय आयुध मला जे प्राप्त होतं त्याचा उपयोग करून मी त्याच्या विरोधात नापसंतीचा ठराव आणला लोकसभेमध्ये. माझं लोकसभेतलं भाषण यूट्यूबवर अजूनही तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळेचं. आणि त्यावेळी मी छोट्या मोठ्या पक्षाला अपक्षांना बरोबर घेऊन सभागृह बंद पाडायला काय जास्त लोक लागत, 15-20 लोक आक्रमक झाले तर सभागृह बंद पडतं. जवळजवळ 2 दिवस सभागृह रोखून धरलं. उत्तर प्रदेशमधल्या काही संघटनांना हाताशी धरून दिल्लीमध्ये एक मोठा संसदेवर मोर्चा काढायचा प्रयत्न केला आणि त्याचा म्हणजे सभागृह चालू होतं, तिथं सभागृह बंद पडलं, बाहेर शेतकऱ्यांचा मोर्चा होता, तो झाला. आणि त्यावेळचे जे पंतप्रधान होते ते लोकशाहीचा सन्मान करणारे होते, त्यामुळे त्यांनी लगेच सर्वपक्षीय एक बैठक बोलवली. मी एकटा जरी असलो तरी एका पक्षाचा नेता होतो, त्यामुळे त्या बैठकीला मी होतोच. आणि मग त्या बैठकीमध्ये त्याच्यामध्ये मला काय ज्या त्रुटी असतात त्या त्रुटी मी दाखवल्या, त्यात मला दुरुस्तीकरण घ्यायला लावली. आणि मग ती दुरुस्त झालेला जो ड्राफ्ट होता तो त्या ड्राफ्टला सभागृहानं मान्यता दिली आणि मग ही FRP अस्तित्वात आली. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्याचं हे माझं एक क्रेडिट आहे. दुसरं, भूमी अधिग्रहण कायद्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशाला लागू होईल असा एक कायदा यापूर्वी 2013 पूर्वी नव्हता. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे कायदे होते आणि विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट होत होती. आणि अशा वेळी आम्ही जंतर मंतरला एक मोठं आंदोलन केलेलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्या सामाजिक संघटनाही होत्या, मेधाताई पाटकर होते, सगळे होत्या. आम्ही सगळ्यांनी मिळून जे आंदोलन केलेलं होतं. आणि त्यावेळी सोनिया गांधींनी, जयराम रमेश त्यावेळी ग्रामीण विकास मंत्री होते, त्यांना सांगितलं, आमची सोनिया गांधींच्यावर चर्चा झाली आणि त्यांना सांगितलं की या लोकांच्याबरोबर चर्चा करा आणि एक केंद्र सरकारचा असा एक कायदा करा की सर्व देशाला लागू होईल. असा तो भूमी अधिग्रहण कायदा 2013ला केला. त्याचा ड्राफ्ट तयार होत असताना अनेक दिवस आम्ही जयराम रमेश यांच्याबरोबर बसून वेगवेगळ्या मुद्द्यावर सोशल असेसमेंटचा मुद्दा त्यावेळी कायद्यात आम्ही आणला. नाहीतर त्यावेळी पूर्वीच्या कायद्यात ज्याची जमीन जाईल त्यालाच नुकसान भरपाई मिळत होती, पण त्या गावातल्या शेतमजुरांना कुठं जायचं, त्याचाही रोजगार बुडत होता. त्या गावातल्या पानटापुरीवाल्यांना कुठं जायचं, गाव पाण्याखाली बुडलं, पानटापुरीवाल्याला कशी नुकसान भरपाई मिळणार. पण सोशल असेसमेंटच्या नावाखाली त्यांचं सुद्धा हे व्हायला पाहिजे, नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, हे कायद्यात तरतूद करून घेतली. आणि एक अतिशय चांगला असा कायदा 2013 साली भूमी अधिग्रहणाचा केंद्र सरकारचा करून घेतला. पण मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं पुन्हा केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. तो कायदा, तो डाव आम्ही हाणून पाडल्यानंतर मग केंद्र सरकारनं सगळ्या राज्य सरकारनं कळवून टाकलं की आता तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये त्यात दुरुस्त करा, आम्ही तुम्हाला अधिकार देतो. कारण केंद्रानं केलेल्या कायद्यामध्ये केंद्राच्या परवानगीशिवाय राज्याला दुरुस्ती करता येत नाही. हे 2-3 गोष्टी मला 10 वर्षाच्या काळामध्ये एक कायमस्वरूपी शेतकऱ्याला म्हणून करता आले. 2 खाजगी विधेयकं मी सभागृहामध्ये मांडली. किमान आता इथून पुढं जे कोणी तिथं जातील तर शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर हमीभावाचा कायदा करा असं म्हणता येईल. जसं असंघटित मजुरांना न्याय देण्यासाठी म्हणून सरकारनं किमान वेतन कायदा केलेला आहे. आणि सरकारनं निश्चित केलेला जो काय वेतन असतं ते वेतन निश्चित करत असताना त्याची उपजीविका, त्याच्यावर असणारे अवलंबून असणारे लोक आणि तेवढी मजुरी त्याला मिळायला पाहिजे असा आपण कायदा करतो. मजुरी देणाऱ्याला परवडतंय काय नाही हा कायदा कधीच विचार करत नाही. कायदा काय करतो, त्या मजुराला त्या मजुरीमध्ये उपजीविका करता येईल का हा विचार करत असतो. तसं एकदा शेतकऱ्याचा हमीभाव बांधून दिल्यानंतर त्या हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये कोणालाही त्याचा शेतीमाल विकत घेता येणार नाही असा कायदा करा. म्हणजे एक प्रकारे मार्केट हमीभावाला सेट होईल. सरकारनं खरेदी करायची गरजच नाही, काय बाजारभावच त्या लेवलला स्थिर होईल आणि मग असंघटित संघटित सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. हा एक दस्तवाईज तयार करून ठेवलेला आहे. कायद्यात रूपांतर ज्यावेळी होईल
त्यावेळी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. जे जे पुढे जातील त्यांना तो अधिकार राहील असं म्हणाय. जे दिल्लीला जातील यापेक्षा आता 2024ची निवडणूक जवळच आहे आणि आमची इच्छा आहे की आता हातकणंगलेत मधून तुम्ही पुन्हा यावं. 2024ची ही जी लोकसभा निवडणूक आहे तुमच्यासाठी ती का महत्त्वाची आहे? आणि आता काही दिवसांपूर्वी मला वाटतं तुम्ही ठाकरेंना पण भेटलात. जर समजा त्यांनी पाठिंबा दिला ठाकरेंनी वंचितने तर त्यांचा पाठिंबा घेणार का आता? माझी भूमिका अशी आहे, मी बऱ्याच वेळा सांगतो सुद्धा, मला शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सैतानाची सुद्धा मदत चालते. फक्त त्यावेळी पुरतं प्रश्न माझा सुटेपर्यंत. आणि म्हणून एक अदानीचा प्रोजेक्ट येतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुदरगड तालुक्यात पाटगाव नावाचं एक 6 TMCचं धरण आहे. आणि मला वाटतं नामदेव महाराजांनीच म्हटलं होतं की वळचणीच पाणी अडायला. मला नेमकं माहीत नाही, मग एवढा माझा अभ्यास नाही, पण कुठल्या तरी एका संतांनी म्हटलेलं आहे वळचणीचं पाणी अडायला नेलं. तसं आता सरकार एका उद्योगपतीच्या मार्फत बंगालच्या उपसागराला जाणारं पाणी अरबी समुद्राला न्यायला लागलेलं आहे. म्हणजे पाटगाव धरणामध्ये जे काय पाणी साचतं ते सांडव्यातून पुन्हा खाली वेदगंगा नदीमार्फत दूधगंगा नदीतून कृष्णा नदीतून ते बंगालच्या उपसागराला जातं. पण अदानी महाराज ते करतायत, तिथं एक प्रकल्प उभा करतायत. ते पाणी पलीकडं सिंधुदुर्गला खाली नेत आहेत. त्यातून 21,100 मेगावॅट वीज निर्मिती करतायत आणि मग ते पाणी समुद्राला सोडणार आहेत. म्हणजे 6 TMC पाणी सिंचनाचं कमी होणार, पिण्याच्या पाण्याचं कमी होणार. आणि अनैसर्गिकरित्या जे बंगालच्या उपसागराला जाणारं पाणी ते अरबी समुद्राला जाणार. त्यातून बरं सिंधुदुर्गामध्ये सुद्धा काय ती शेतीला गेलं असतं तर कदाचित समजू शकलं असतं, त्याचा शेतीलाही उपयोग होणार नाही. आणि म्हणून कोणातरी एखाद्या उद्योगपतीला 4 पैसे कमावता यावेत म्हणून जर का अशा प्रकारचे प्रकल्प येत असतील तर त्याला विरोध केला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मला वाटतं की कालच कोणतरी शेतकरी पुत्र काय कोणतरी आलते, त्यांची भूमिका तीच होती. तर हे कशासाठी आणि कुणासाठी याला आमचा विरोध आहे. कारण पुढं मागं तर माझं असं मत आहे की एक काळ असा होता की महाराष्ट्राला विजेची गरज होती, कारण आपल्याला पाण्यापासून वीज तयार करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आता आपण सोलरपासून वीज तयार करतोय, पवनचक्कीतून वीज तयार करतोय, अणुऊर्जेतून वीज तयार करतोय, कोळशापासून करतोय. कोळशापासून एकदा जास्त प्रदूषण होते सोडून द्या, पण बाकी सोलर एनर्जी तर आपल्याकडे आहेच. मग अशा परिस्थितीमध्ये पाण्यापासून वीज तयार करून पाणी वाया घालवणं आपल्याला परवडणार आहे का, याचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण कोयनेतून 65 TMC पाणी 4 टप्प्यातून वीज तयार करून पुन्हा वशिष्ठी नदीतून समुद्राला जातं. आणि हे 65 TMC पाणी त्यातून किती माझ्या माहितीप्रमाणे 1,500 मेगावॅट वीज तयार होते. ती वीज अन्य प्रकारातून तयार करता येईल, पण तेच 65 TMC पाणी सातारा, त्याचबरोबर सोलापूर, अगदी बार्शीपर्यंत हे पाणी सिंचनासाठी वापरलं तर हा सगळा दुष्काळी पट्टा हिरवागार होईल. त्यामुळं आता पाणी वीज तयार करण्यासाठी वापरू नका, तर शेतीसाठी वापरा. त्याशिवाय गोरगरिबांना अन्नधान्य परवडेल या दरामध्ये उपलब्ध होणार नाही. ही भूमिका घेऊन भविष्यामध्ये आपल्याला लढाई करावी लागेल. धन्यवाद साहेब. अगदी शिवारातले राजू शेट्टी ते संसदेतले राजू शेट्टी इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. आता मी मुलाखतीच्या उत्तरार्धात येतोय, म्हणजे आपण शेवटाकडे जाऊयात. त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न जो या सगळ्या तरुणांच्या मनामध्ये तो एक विचारेल आणि त्यानंतर रॅपिड फायर घेऊन आपण कन्क्लूड करूयात. प्रश्न असा आहे की अलीकडे ना दाढी गैरसमज राहायला नको म्हणून सांगतो. माझं कदाचित मग प्रश्नाला बगल देईल, माझ्यावर आरोप होईल. तुमचा मूळ प्रश्न होता कोणाची मदत घेऊन लोकसभा लढवणार आहे. अचानक लक्षात आलं म्हणून म्हटलं की बगल दिलेलं नाही, मी विसरलो. मी मतदारांच्यावर विसंबून राहून निवडणूक लढवणार आहे आणि जे काय करायचं ते माझं मतदारांनी करावं. अलीकडे तरुणांमध्ये दाढी ठेवण्याची खूप क्रेज आहे आणि नुसती ठेवायची नाही तर ती व्यवस्थित कोरून सुद्धा घ्यायची. मी राजू शेट्टींना जेव्हापासून बघतोय तेव्हापासून ते दाढीमध्येच आहेत आणि ती व्यवस्थित कोरलेली सुद्धा असते. याच्यामागे काही रहस्य आहे का? असं काही रहस्य नाही आहे, पण 15 दिवसातून एकदा दाढी करतोय एवढंच. म्हणजे महिन्यातून 2 वेळा मी दाढी करतोय. आता कोरलेली असते की नाही तुम्ही ठरवा.
आणि ती पहिल्यापासून आहे. म्हणजे त्याचंही तुम्हाला कारण सांगतो. पहिल्यांदा मी असा एकदम भरलेल्या अंगाचा नव्हतो, एकदम लुकडा होतो आणि काही केल्या लोक मला घाबरतच नव्हते. त्यामुळे जरा दाढी वाढून बघा म्हटलं, मग तरी जरा, कारण दाढीवाला माणूस जरा म्हणजे टेरर वाटतो लोकांना. आणि म्हणजे भाषा करणार मी नरड्यावर पाय ठेवीन असं तसं, आणि दिसायला माणूस लुकडा, ते जरा विनोदी वाटायचं. म्हणून मी दाढी राखली ती कायमचीच राखली. म्हणजे या दाढीचा सगळ्यात जास्त जर भीती कोणी घेतली तर साखर कारखानदारांनी घेते का? निश्चित होय. शिवारापासून संसदेपर्यंतचा संपूर्ण प्रवास आम्हाला ऐकायला मिळालाच. भारी वाटलं. तुमच्याही मनात खूप प्रश्न आहेत, आमच्याही मनात अनेक अजून चर्चा आहेत, प्रश्न आहेत, जे पुन्हा एकदा आम्हालाही असं वाटतं की अजून ही मुलाखत चालत राहावी 2-3 तास अजून. पण आता जवळपास 1.5 तास हा होत आलाय आणि ह्या शेवटाकडे जाण्याची वेळ आहे. पण असं म्हणतात की कुछ ख्वाहिशें अधूरी रहनी चाहिए, वापसी की जो वजह है वो बनी रहती है. पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा याल त्या एका गोष्टीसाठी, त्या एका गोष्टीवर आपण या मुलाखतीचा समारोप करतोय. शिवम प्रतिष्ठानचे खूप खूप आभार की त्यांनी आपला हा आजचा जो कार्यक्रम आहे तो घडवून आणला. आपणा सर्वांचे पण खूप खूप आभार की आपण सर्व इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. मला 1-2 मिनिटं आभार मानायचे. तयार होईल त्यावेळीच हे बंद होईल. मी गेल्या आठवड्यात एका केंद्रातल्या मंत्र्याला, मोठ्या मंत्र्याला भेटलो. त्यांनी सुद्धा माझ्यासमोर अशी खंत व्यक्त केली की इथं दिल्लीत शेतकऱ्यावरला कुणीही विचारत नाही आणि हे अतिशय विदारक चित्र आहे. म्हणजे इथं भलत्याच लोकांच्यासाठी सगळी धोरणं राबवली जातात. मी सुद्धा आता दमलो असं एका ज्येष्ठ मंत्र्यांना माझ्याजवळ खंत व्यक्त केली. म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात ती घेता येईल. म्हणजे याचा अर्थ काय की जे पॉलिसी मेकर्स आहेत, कृषी भवनमध्ये देशाच्या शेतीचं धोरण ठरवायला बसलेले जे लोक आहेत किंवा नीती आयोगामध्ये जे लोक बसलेले आहेत, त्यांना काही शेतीचं देणं घेणं नाही. आणि जे पॉलिसी मेकर्स म्हणून आपण त्या ठिकाणी पाठवलेले आहेत, त्यांनासुद्धा शेतकऱ्यांची भीती वाटत नाही. शेतकरी वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागलेला आहे. शेतकरी म्हणून त्याचा अंकुश काहीच नाही. जुनी पेन्शन मिळावी म्हणून सरकारी नोकरांनी जरा डोळं वटारतात सरकारला कबूल करावं लागलं की आम्ही जुनी पेन्शन आणतो. पण आमच्या किमान हमीभावाचा कायदा तरी करा आमच्यासाठी, असं देशातल्या शेतकरी एक सुरात बोलत असताना सुद्धा सरकार त्याच्याकडे लक्षसुद्धा द्यायला तयार नाही. कारण शेतकऱ्याची सरकारला भीती वाटत नाही. ज्या दिवशी या देशातल्या दिल्लीत असणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांची भीती वाटल, त्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव इशीमध्ये ठरणार नाही, तर तो शिवारात ठरणार आहे. ते आपल्या हातात आहे. म्हणून आता झालं ना, आता मी आभार मानतो की तुमच्या सगळ्यांच्या समोर येण्याची मला संधी मिळाली. साहेब, या मालेगावच्या महापौर आहेत माझी, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आज गटबाजी चालू आहे, पक्षापक्षात फूट पडलेली आहे. मी पण राजकारण करून थांबलेली आहे. पण परिस्थिती अशी आहे की समोर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न आहेत आणि ह्या गटबाजीमुळे युवक खूप संभ्रमित झालेला आहे. जो मतदार आहे आणि जो भावी पिढीचा नेता आहे, तर यांना तुम्ही काय संदेश देणार की 2024च्या निवडणुकीत मतदानाच्या बाबतीत आपलं मत काय असेल? युवकांसाठी संदेश. राजकीय लोकांच्या बद्दलचं म्हणजे इतका त्यांना राग आलेला आहे. म्हणजे अगदी कुणी म्हटलं मी कार्यकर्ता आहे म्हटलं तर लोक एकदम रागाने त्याच्याकडे बघायला लागतात. इतके किळस एकूण सध्याच्या प्रचलित राजकारणाबद्दल लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे. आणि लोकांना असंही वाटतं की मग यातनं पर्याय काय. पण हेच काही सगळे तारणणार नाहीत. लक्षात ठेवा की याच लोकांनी निवडून आलं पाहिजे तरच आमचा देश त्यांच्यात ताब्यात राहील असंही काही समजायचं कारण नाही. त्याच्याशिवाय सुद्धा देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता लोकांच्यामध्ये आहे. मला सांगा की पंजाबची निवडणूक होऊन मला वाटतं की 2 वर्षे होऊन गेली. एक मोबाईल दुरुस्त करणारा माणूस आमदार झाला, कुणी झाडू मारणारी बाई आमदार झाली. लोकांनी एकदा रागाच्या भरामध्ये अशा सामान्य लोकांना निवडून दिलं. माझ्या माहितीप्रमाणे पंजाबचा कामकाज काय फार वाईट चाललेला नाही आहे, ते चाललेलंच आहे.
तसं अमुक एकच माणूस निवडून आला तरच आपलं काहीतरी चांगलं होईल आणि मग नाहीतर दुसरं काय केलं तर वाईट होणार नाही, वाईट होईल असं समजायचं काय कारण नाही. हे सगळे यांचे सगळ्यांचेच पाय जर मातीचे असतील तर आपण निधड्या छातीनं पुढं आलं पाहिजे की ठीक आहे हे सगळे नालायक आहेत आणि आम्ही सक्षम पर्याय देऊ शकतो, हा आत्मविश्वास घेऊन आपण सामान्य माणसांनी पुढं आलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि ते कधी ना कधी होईल. पंजाबमध्ये झालं, दिल्लीमध्ये झालं. 1977 साली सगळे प्रस्थापित राजकारणी तुरुंगात असताना सुद्धा लोकांनी चांगल्या लोकांना 77 साली निवडून दिलेलं होतं. तसं माणसानं बदल करण्याची मानसिकता तयार ठेवली पाहिजे. आणि मग एकदा अण्णा हजारेंच्या बरोबर चर्चा करत असताना मी अण्णांना म्हटलं, अण्णा नेहमी अभिमानानं सांगायचे की मी 5 विकेट घेतल्या, 7 विकेट घेतल्या. मी अण्णांना एक प्रश्न विचारलं, अण्णा विकेट भरपूर घेतल्या पण मॅच जिंकली काय तुम्ही? मॅच काही जिंकलेली नाही. पण मॅच जिंकायची असेल तर आपल्याला विकेट घेतल्यानंतर परत धावाही करावे लागतील. म्हणजे ज्यांना घालवलं त्यांना सक्षम असे दुसरे चांगले मॅनेज न होणारे भ्रष्टाचाराचे हात बरबटणार नाहीत आणि बरबटले तर त्यांना सुद्धा आम्ही तुडवू अशी दहशत ठेवून नवीन लोक निर्माण केले पाहिजेत, तरच ही व्यवस्था बदलेल असं मला वाटतं. पूर्वी इंग्रजी असंच म्हणायचे की आम्ही निघून गेलो तर हा देश कोणी चालवल, 75 वर्ष चाललाच ना. तसं हे सगळे प्रस्थापित राजकारणी घरात बसले तरी हा देश चालणार नाही अशातला काही भाग नाही, चालणारच आहे. मग मला सांगा, एकदा आपण असा प्रयोग करून बघूया, ही सगळीच राहून देत नवीनच माणसाला निवडून देऊया, बघूया ह्याच्यापेक्षा तरी काय वाईट होणार नाही, ह्याच्यापेक्षा तरी काय वाटोळं होणार नाही. सतत प्रयोग करा. शेवटी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही बहाल केलेली आहे. त्या लोकशाहीचा वापर करून काहीतरी नवीन बदल करण्याचा प्रयत्न करूया, नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करूया. नाहीतर आता हे काही असेच आहेत, हे बदलणार नाहीत. विरोधातले पण तसलेच, सत्तेतलेही तसलेच. हे ईडीला घाबरतात, हे CBIला घाबरतात. ज्याचं काही रेकॉर्डच नाही तो निवडून आल्यावर कशाला घाबरल? कशाला घाबरल? तो ईडीलाही घाबरणार नाही, CBIला घाबरणार नाही, इन्कम टॅक्सला घाबरणार नाही, कारण त्याच्याकडे काहीच नाही. अशी माणसं. पण आम्हाला काय वाटतं की निवडून यायला जरा भरभक्कम माणूस लागतो. हे आपण सुद्धा मतदार म्हणून आपली मानसिकता बदलली पाहिजे. मतासाठी पैसेही कशाला पाहिजेत? एक सामाजिक बांधिलकी म्हणून 15 दिवस मी एका चांगल्या उमेदवाराचा प्रचार करेन आणि त्याला निवडून आणण्याचं एक समाजसेवा म्हणून प्रयत्न करेन, एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करेन आणि त्या 15 दिवसात मी माझ्या खिशातला पैसा खर्च करेन. मी अवलंबून राहणार नाही त्या उमेदवार. असं म्हटलं तर फाटके तुटकी माणसं सुद्धा निवडून येतील आणि या समाजाला चांगली दिशा देतील. साधू संतांनी या देशाला चांगली दिशा दिली, समाजाला चांगली दिशा दिली. साधू संत काय गर्भश्रीमंत घरात ना आले? कुठनं आले? आपल्यातनंच निर्माण झाले ना. मग असे लोकप्रतिनिधी आमच्यातनं का निर्माण होऊ नयेत? आणि ते निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ठीक आहे, आपल्या पिढीला जमणार नाही, आपण प्रयत्न चालू ठेवूया, आपल्या नंतरच्या पिढीला तरी त्याचा लाभ होईल. पण आपण काहीच न करता गप्प बसलो तर निष्क्रियता सुद्धा समाजाला घातक ठरते. लक्षात ठेवा, ही निष्क्रियता पहिल्यांदा आपण संपवली पाहिजे असं मला वाटतं. झालं? त्या सगळ्यांनी 15 दिवस घराकडे जायचं नाही ठरवलं तर काकाजी खासदार होऊ शकतात. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकानं 2-2 गावं वाटून घ्यायची फक्त. काय निवडून यायचं काय फार अवघड नाही. एक तर बघा 20-25% लोक असे असतात की त्यांना जो कोणी विद्यमान खासदार असतो त्याला पराभूत करायचं असतं. ते आपाप आपल्या बाजूला मिळतात. राहिलेले 10-15% लोक गोळा करायचे असतात, ते आपण करूया. हे गणित आहे निवडणुकीचं. आणि ते फक्त पराभूत करण्याची क्षमता कोणाच्यात आहे ते बघत असतात आणि ती हवा फक्त निवडणुकीमध्ये आपण करून दाखवायला लागते. आम्ही बाबा यांना हरवू शकतो. आपोआपच तुमच्या जे काटावर असतात, कुंपणावर असतात, पहिला उड्या मारतात आणि निवडून आल्यानंतर सगळ्यात आधी गुलाल लावून ते फिरतात. आपल्याला काय चांगल्या गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टीचा वापर करून घेऊन काहीतरी चांगलं साध्य करायचं असतं, करायला पाहिजे. आणि म्हणून
काकाजींनी निवडणूक लढवायला पाहिजे, कारण प्रबोधनाची खरंही गरज विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आहे असं मला वाटतं. तिथले बिघडलेले सुधारल्याशिवाय हा देश सुधारेल असं मला काय वाटत नाही. तर मला खरं तर तुमचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत की मोकळेपणानं मला तुमच्यासमोर बोलता आलं. खरं तर आता राजकारणात राहिलं तर 100% खरंही बोलता येत नाही. ते धोक्याचं होतं, कधी कधी अंगलट येत आहे. काही प्रश्न तुम्ही मला अडचणीत आणणारे विचारले, पण मला सत्याबरोबर राहणं आवडतं म्हणून त्याला उत्तर दिलं. मी काही बघायला दिलेलं नाही. पण बरेच लोक मला म्हणतात की सगळं खरं बोलायची काय गरज आहे का. पण वाटतं की जाऊन ते काय व्हायचं ते परिणाम भोगू आपण, परंतु खरं बोललेलं चांगलं. आणि खरं बोललेलं एक फायदा काय असतो लक्षात ठेवायची गरज नसते काय खोटं बोललो हे. आणि त्या पद्धतीनं तुमच्यासमोर मोकळेपणानं संवाद साधता आला. त्याचबरोबर त्या ठिकाणी खरं तर मी तुम्हाला सांगतो, काकाजींची आणि माझी फार जुनी मैत्री आहे. काकाजी मला वाटतं 2000 साली होते का, 1993 साली शिरोळला गटविकास अधिकारी म्हणून होते. आणि त्यावेळी माझी आणि त्यांची मैत्री झाली. ती आजपासून आजपर्यंत अबाधित आहे. काकाजींनी नोकरीचा त्याग का केला हेही मला माहिती आहे, कारण प्रचलित व्यवस्था त्यांना मान्य झाली नाही. आज सगळा जो काय बदल्यांचा बाजार चालू आहे तो बाजार त्यांच्या बुद्धीला पटला नाही, म्हणून त्या त्यागातून त्यांनी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाही मी साक्षीदार आहे. शिवाय मी एक आठवण सांगतो, 1993 साली शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून एक मी लायब्ररी काढली होती आणि त्याचं उद्घाटन मी काकाजींच्या हस्ते केलेलं होतं. त्यावेळेपासूनचा हा आमचा ऋणानुबंध आहे आणि तो असाच राहावा. मगाशी आमच्या ज्येष्ठ काकांनी जे काही मत व्यक्त केलं ते मत माझंही होतं, कारण राजकारणाची गटारगंगा झालेली आहे आणि ही गटारगंगा झाली आहे म्हणून ह्या गटारीपासून आपण लांब राहू शकत नाही. कारण गटार हा नागरी वस्तीचाच एक भाग आहे, त्याला आपण टाळू शकत नाही. त्याच्यातून येणारी दुर्गंधी कमी करायची असेल, त्याच्यामध्ये वळवळणारे किडेडर ठेचायचे असतील तर आपला स्वच्छ हात एवढ्या आत्मविश्वासानं त्या गटारीमध्ये घातला पाहिजे की हाताला दुर्गंधी लागता कामा नये, हाताला किडे दंश करता कामा नयेत आणि गटारही स्वच्छ झाली पाहिजे. आणि गटार स्वच्छ झाल्यानंतर आपले हातही स्वच्छ राहिले पाहिजेत. या विश्वासानं जर आपण या गटारीमध्ये हात घातला तर निश्चितच गटार स्वच्छ होईल याचा मला आत्मविश्वास आहे. मी तुम्हाला एक शेवटची आठवण माझी सांगतो. 16 ऑक्टोबर 2004 साली लोकांनी ज्यावेळी मला लोकवर्गणी काढून आमदार केलेलं होतं, आमची एक विजयी मिरवणूक चालली होती आणि त्या मिरवणुकीचा शेवट जयसिंगपूरच्या विक्रांशी मैदानामध्ये झाला, जिथं आम्ही ऊस परिषदा नेहमी घेतो. आणि त्या मैदानामध्ये ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी सूर्य मावळाला गेलेला होता आणि त्यावेळी मला वर्गणीतून निवडून देणाऱ्या मतदारांना मी एक आश्वासन दिलेलं होतं की ज्यावेळी मी जन्माला आलो त्यावेळी हा हात स्वच्छ होता आणि ज्या दिवशी मी शेवटचा श्वास घेईन त्या दिवशी हा हात तसाच स्वच्छ असणार आहे. या गोष्टीला जवळपास येत्या ऑक्टोबरला 20 वर्षे होतील. 20 वर्षापर्यंत मी हे पाळलेलं आहे. म्हणून गेल्या वर्षी मला माझी गाडी बंद पडत होती रस्त्यावर, म्हणून एका महिन्यात लोकांनी वर्गणी गोळा करून 35 लाख काहीतरी वर्गणी गोळा केली आणि ही आत्ता मी आणलेली फॉर्च्युनर दिली आणि ती सुद्धा काकाजींच्या हस्तेच मला ती प्रदान केली गेली जून 2022ला. म्हणजे 20 वर्षे जो माणूस राजकारणात राहतो, एक वेळा आमदार होतो, 2 वेळा खासदार होतो, त्या माणसाला पुन्हा एकदा वर्गणी काढून आपण गाडी दिली पाहिजे. हा विश्वास जो लोकांच्यामध्ये आहे तो अजूनही जागृत ठेवण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत हा विश्वास जागृत राहावा आणि हा विश्वास डळमळीत होऊ नये
यासाठी मी प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नामध्ये तुमच्यासारख्यांची साथ लाभते हेही समाधान आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही एक वाट मी मळवलेली आहे आणि ती वाट काट्याकाट्यातून तयार करून मळवलेली आहे. त्याचा राजमार्ग व्हावा असं मला वाटतं. एकच माझा एक सातत्यानं लोकांतून निवडून आलेला एकच माणूस म्हणून माझं केवळ लोक उदाहरण देता कामा नये, तर हा एक लोकशाहीतला नियम व्हावा अशा प्रकारचा जर संकल्प आपण या मकर संक्रांती दिवशी केला तर लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हे एक सुंदर स्वप्न ठरेल. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.